नमस्कार, स्वागत आहे तुमचे फेमस मालवणी कट्ट्यामध्ये। आज आपण झटपट असा उपमा बनवूया। त्यासाठी आपण इथे 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। इथे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। 2-3 हिरव्या मिरचीचे आपण तुकडे करून घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण जो रवा घेतलाय त्याला आपण भाजून घेऊया। इथे आपली कढई छान गरम झालेली आहे। आपण जो रवा घेतलाय तो घेऊया आणि स्लो गॅसवरती छान असा भाजून घेऊया। 2-3 मिनिटं आपल्याला भाजायचं आहे। गॅस स्लो केल्याने रवा छान भाजला जाईल आणि करपणारही नाही। आपला रवा छान भाजून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। ज्या कढईमध्ये आपण रवा भाजून घेतला त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घेऊया। जो कांदा आपण बारीक चिरून घेतलाय तो टाकूया फोडणीला। छान परतवून घेऊया। कांदा आपला परतून झालेला आहे। आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि मिरचीचे तुकडे टाकूया। परतूया। आपण इथे 1 चमचा उडीद डाळ घेतलेली आहे ती टाकूया। ही टाकल्याने उपमा खाताना छान चव लागते। छान परतवूया। अर्धा चमचा मोहरी टाकूया। अर्धा चमचा जिरं टाकूया। परतूया। आपण इथे 2 चमचा हिरवा वाटाणा घेतलाय सोलून तो टाकूया। थोडासे आपण गाजर कापून घेतलेले आहे, या प्रकारचे तुकडे केलेले आहे ते टाकूया। थोडंसं परतवून घेऊया। आपण इथे गरम पाणी घेतलेलं आहे। आपला 1 वाटी रवा आहे तर आपण 1.5 ग्लास गरम पाणी टाकूया। थोडंसं परतूया आणि एक छान अशी उकळी घेऊया। हे बघा छान उकळी आलेली आहे। थोडंसं ढवळून घेऊया आणि
जो आपण रवा भाजून घेतला आहे तो हळूहळू आपल्याला सोडायचा आहे आणि एका हाताने डाव फिरवत राहायचा आहे. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मिक्स करूया. आणि लगेच आपण ह्यावरती एक झाकण ठेवूया आणि झाकणावरती थोडंसं पाणी ठेवूया. दोन मिनिटं चांगला उपमा शिजवून घेऊया. हे बघा आपली इकडे 2 मिनिटं झालेली आहे. आपण झाकण उघडूया. छान असा उपमा झालेला आहे आपला. हे बघा छान अगदी. आपण कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया. आता आपण गॅस बंद करूया. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.